मित्र म्हणे ह्याचं काय म्हणजे बेसिकली तुम्ही जो आत्ता उल्लेख केलात ना त्या डिटेक्टिव्ह एपिसोडचा, प्रिया त्यांचं नाव, तर तो फार इंटरेस्टिंग किस्सा असा आहे की आपल्याकडे आपला डॉक्टर भेटत असतात, इंजिनियर असतात, IT प्रोफेशनल असतात, पण तुमच्या आजूबाजूला डिटेक्टिव्ह आहे असं कोणी तुमच्या ओळखीचे फार कमी लोक असतात, आता नसतातच, माहीत नसतं हा डिटेक्टिव्ह आहे. पण पॉडकास्टच्या निमित्तानं आपण खूप वेगळ्या लोकांना भेटत असतो, त्यांच्याशी बोलावंसं वाटत असतं, म्हणून मी शोधतच होतो की अशी डिटेक्टिव्ह काइंड ऑफ अशी कोण लोक आहेत. मला डिटेक्टिव्ह माहिती आहे तो ब्योमकेश बक्षी, जे मी दूरदर्शनवर बघितलं होतं. आणि मग ओळखीतनं एक एक केस माझ्याकडे आली, म्हणजे एक त्या प्रियाचं नाव माझ्याकडे आलं आणि मग असं ठरलं की आपण करूया. मी त्यांच्याशी बोललो होतो, त्या करूया म्हणाल्या. फक्त त्यांनी अट एक सांगितली होती की मला माझा चेहरा दाखवायचा नाही आहे, कारण त्या ऑलरेडी एक 7-8 केसेसवर काम करत होत्या आणि त्यांची एजन्सी पण आहे. पण चेहरा दाखवायचा नाही आहे, मग काय करायचं? तर मग ब्लर करूया आपण चेहरा. पण ब्लर केला ना तर चेहरा हल्ला की ते ब्लर पण हलवायला लागतं, ते घाण वाटतं खूप. मग काय करायचं? तर थोडंसं सौंदर्यशास्त्र नावाचा एक प्रकार असतो ना, की छान दिसलं पाहिजे ते, पण क्युरिओसिटी पण वाटली पाहिजे. म्हणून मग आम्ही लाईट इफेक्ट दिला आणि त्या बाईंना पूर्ण अंधारात ठेवलं. तो एपिसोड मी रात्री 10 वाजता शूट केला मुद्दाम अंधारामध्ये, कारण आजूबाजूला लाईट नसणं ही त्याची गरज होती. म्हणून रात्री 10 वाजता शूट केला आणि तो प्रॉपर लाईटिंग करून शूट केला. याचं कारण असं होतं की त्यांची स्टोरी ऐकणं लोकांनी फार महत्त्वाचं होतं, ना की त्या दिसतात कशा आणि त्या वावरतात कशा. पण मनुष्य स्वभाव काय आहे की आपल्याला जे दिसत नाही ना ते आपण जास्त बघायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही त्यांचे हात दिसतात तुम्हाला, त्यांचे बांगड्यांचा आवाज येतात, त्यामुळे कळते की काहीतरी चाललंय, कोणीतरी आहे, अंगठ्या दिसतात त्यांच्या हातातल्या, क्युरिओसिटी वाढते. म्हणून तो एपिसोड बघितला पण गेला, कारण लोकांना त्यांना बघायचं होतं. शिवाय त्यांच्या केसेस पण खूप महत्त्वाच्या होत्या, खूप ज्या त्यांनी इंटरेस्टिंग होत्या त्या. सांगितल्या. मला वाटते ती प्रत्येक केस म्हणजे फिल्म आहे, फिल्मचा सब्जेक्ट आहे तो. त्यामुळे तो एपिसोड खूप चालला आणि तुम्ही तो नोट केला त्याबद्दल खरंच थँक्यू व्हेरी मच. मला खूप छान वाटलं. तर असं त्या एपिसोडची गोष्ट आहे की वेगळा प्रयोग करून बघूया आपण. आणि एपिसोड मला वाटतं पॉडकास्टमध्ये असं झालं नाही आहे कधी की चेहरा लपवायचा आणि पूर्ण पॉडकास्ट तासभर चाललं आहे. तर आय एम हॅपी की असा प्रयोग आपण करून बघितला. डिजिटल मीडिया असा आहे की तुम्हाला प्रयोग करायची संधी देतं आणि डिजिटल प्रेक्षक इतके इंथू असतात की ते तुमचं प्रयोग स्वीकारतात, कदाचित नाकारतात सुद्धा, पण ते काय ते खरं बोलतात. फॉर्च्युनेटली माझा हा जो प्रयोग आहे तो बघितला गेला, 1 लाखापेक्षा जास्त हिट्स आहेत त्याला, अजूनही बघतायत लोक. त्यामुळं आय एम हॅपी. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मित्र म्हणाल तर मी माझं बॅकग्राऊंड थोडंसं पाहायला गेलं तर मी जर्नलिस्टिक बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे. मी जवळपास 17-18 वर्ष पत्रकारिता केली मेनस्ट्रीममध्ये. मी कोल्हापूरचा आणि मग कोल्हापुरामध्ये शिकून बेळगाव तरुण भारत जो आहे तिथं मी सब एडिटिंग सुरू केलं, ट्रेनी सब एडिटर झालो आणि मग कोल्हापुरात आलो तरुण भारतमध्ये. मग मी गोव्याला गेलो गोमंतकमध्ये, मग मी महाराष्ट्र टाइम्सला आलो. 2007 साली मी महाराष्ट्र टाइम्सला आलो मुंबईला. आणि काय होतं, सोशल मीडिया आल्यानंतर आपल्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे कळत नाही. आपण फक्त मी काय करतो हेच सांगायला वापरतो. पण सोशल मीडिया वर आपण कमेंटही करू शकतो, पोस्टही करू शकतो, आपल्या मनातलं मांडू पण शकतो. बिईंग अ पत्रकार मी नेहमी सोशल अवेअरनेस मला राहिलेला आहे आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित ज्या काही घडामोडी घडतात ना त्यावर मी नेहमी व्यक्त होत आलेलो आहे. उदाहरणार्थ कुठल्या तरी ॲक्ट्रेसचा ॲक्सिडेंट झाला तर मी त्यावर व्यक्त व्हायचो. कुठल्या तरी स्ट्रगलर ॲक्टरने आत्महत्या केली तर त्याच्यावर मी बोलायचो की असं का होतं, आपण काय करायला पाहिजे. घरं मिळाली नाहीत समजा कोणाला तरी, की अनुदान रखडलं असेल सिनेमाचं, तर त्यावर मी बोलायचो. हे माझं पर्सनल मत असायचं, जे काय असेल ते. पण हे कुठे सोशल मीडिया, इंस्टाग्रामवर? फेसबुक. तेव्हा इन्स्टा एवढं नव्हतं. 2007-08ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. फेसबुकवर जास्त. माझा सगळा ऑर्गॅनिक क्राऊड आहे. तेव्हा लोकांना असं वाटायचं की मी मठामध्ये काम करतो महाराष्ट्र टाइम्समध्ये, त्यामुळे लोकांना वाटायचं की महाराष्ट्र टाइम्सची कमेंट आहे, कारण मी मठामध्ये होतो. त्यामुळे बिहाफ ऑफ महाराष्ट्र टाइम्स मी बोलतोय की काय असं वाटे. म्हणून मग मी त्याच्यावर हॅशटॅग सौमित्र म्हणे करायला लागलो, की सौमित्र म्हणे, तुका म्हणे मधला म्हणे आणि सौमित्र मी माझं म्हणणं. त्यामुळे हे माझं म्हणणं आहे हे लोकांना सांगण्यासाठी पोस्ट करायची आणि हॅशटॅग सौमित्र म्हणे मी म्हणतोय. नंतर मला असं वाटलं की सौमित्र म्हणे खूप ओबडधोबड वाटते, छोटं काय करता येईल, मग ते सौमित्र नको, सौ काढूया, मग मित्र म्हणे. ओ, ते सौमित्र मधलं मित्र आहे. मग ते मित्र म्हणे. मग मी मित्र म्हणे हॅशटॅग वापरायला लागलो. तो खूप वापरला मी. म्हणजे आज पण तुम्ही जर फेसबुकला हॅशटॅग मित्र म्हणे गेलात तर खूप माझ्या पोस्ट येतात सगळ्या. मग ते मित्र म्हणे रुळलं खूप. मग मी ABPमध्ये असताना पण हे वापरायचो, म्हणजे मित्र म्हणे वापरतच होतो मी हॅशटॅग. आणि मग जेव्हा मी पॉडकास्ट सुरू करायचं ठरवलं यूट्यूबच्या आधी, तेव्हा मग नाव काय द्यायचं,
तर मग मित्र म्हणे हॅशटॅग वापरतोच आहे आपण, तर मित्र म्हणेच देऊ. इतकं कॅज्युअल लेवलला ते सुरू झालं. आणि मग जे मी ऑडिओ पॉडकास्ट सुरू केलं ते मित्र म्हणे नावानं सुरू केलं. 1 वर्षभर मी ऑडिओ पॉडकास्ट केलं आणि मग मी यूट्यूबकडे आलो. असा तो मित्र म्हणेचा प्रवास आहे. मग हा जो लोगो तो आहे लोगो मला दिसला तर ते पण ते मित्र म्हणे हे जरी आपोआप घडलं असलं तरी त्याच्यामध्ये तो स्पीकर आहे. आणि मी विचार केला म्हणजे म्हटलं मित्र म्हणे याचा अर्थ एखादा मित्र बोलतोय करेक्ट, अगदी असं ते ऑटोमॅटिक झालं. आपोआप झालं आणि काहीतरी म्हणतोय. तेव्हा हा जो लोगो आहे तो माझ्या बायकोनी केलेला आहे, अरे वा. मित्र म्हणेचा. तो रजिस्टर्ड आहे. त्यामुळे हे सगळं तिनं केलेलं आहे, त्याला वूफर्स वगैरे लावलेले आहेत वगैरे वगैरे. तर तो लोगो आता तयार झाला. त्यामुळे मित्र म्हणण्याची सुरुवात तशी झाली. मित्रही म्हणतोय, मैत्रीपूर्ण वातावरणात ते म्हणणं काहीतरी आहे. जो गेस्ट आहे तो पण तुमचा मित्र असू शकतो, तोही काहीतरी म्हणतोय, वाईज वर्सा. असं ते जुळून आलं सगळं आणि मग आता सुरू झाला प्रवास. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.